नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत केळ्याचे वेफर। इथं मी 4 केळी घेतलेली आहेत कच्ची, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्यांना आपण स्वच्छ करून घेऊया आणि त्याच्या साली काढून घेऊया। साली काढणं खूप अवघड असतं, थोडंसं आपण इथे असं कट्स मारून घेऊयात, म्हणजे पटापट साली निघाल्या जाते। मी पण पहिल्यांदाच केळ्याचे वेफर बनवत आहेत, कसे होत आहेत ते आपण आता बघूया। आपण सर्व केळे सोलून घेऊया। अशा प्रकारे इथं मी सर्व केळ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता याला आपण किसणीने किसून घेऊया। इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल एकदम चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल एकदम गरम झाल्यावर मग त्याच्यामध्ये केळ्याचे काप एक एक करून असं सोडायचं आणि चांगलं फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचे त्यांना। सिंगल काप सोडायचे, त्याच्यामुळे काय होतं की कुरकुरीतपणा पटकन येतो केळ्याच्या वेफर्सला। आपण जर असं दोन असं हे करून सोडलं ना तर ते एकमेकांना चिकटल्या जातात। जसं माझ्या ह्या व्हिडिओमध्ये बघा दिसतंय, मी चुकून दोन सोडलं होतं स्टार्टिंगला, त्याच्यामुळे ते असे एकमेकांना चिकटले आणि मग ते व्यवस्थित ते फ्राय पण होत नाहीत आणि कुरकुरीत पण होत नाहीत। तुम्ही ती चूक करू नका, सिंगल असे वेफर सोडा, म्हणजे खूप कुरकुरीत असे आपले केळ्याचे वेफर बनून तयार होतील। इथं आपले वेफर केळ्याचे तयार झालेले आहेत। आता त्याच्यावर आपण मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर स्प्रेड करूया आणि मग ते हाताने असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून ते सगळ्यांना मीठ आणि मिरची पावडर लागली पाहिजे। मग ते खाताना एकदम टेस्टी लागतात। उपवास असल्या कारणाने आपण त्याच्यामध्ये फक्त मिरची पावडर आणि मीठ यूज केलेलं आहे। आपले इथे कुरकुरीत असे केळ्याचे वेफर तयार झालेले आहेत, एकदम टेस्टी आणि एकदम छान असे आपले केळ्याचे वेफर तयार झालेले आहेत। धन्यवाद।